एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचे जे पेपर होऊन या ठिकाणी 10 दिवस आजच्या नाही या ठिकाणी झालेले आहे। 10 जून 2026 जे विद्यार्थी मित्रांनो आजची ही तारीख या ठिकाणी आहे आणि एसएससी जीडी भरतीची अजूनही या ठिकाणी आन्सर की आलेली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी 2026 एसएससी जीडीची आन्सर की कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे की एसएससी जीडी भरती महाराष्ट्राची 2026 ची आन्सर की कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी येणार आहे, मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि यावर्षी जो कडाप आहे विद्यार्थी मित्रांनो किती जाणार आहे, महाराष्ट्राचा अंदाजी यावर्षी कडाप किती जाणार आहे, ग्राउंडचा झाला त्याचबरोबर पेपरचा झाला, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरी वाईज जे विद्यार्थी मित्रांनो कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क वाढू शकते, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि एसएससी जीडी मध्ये तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडले आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक सर्वांना एक अंदाज लागणार आहे, मला पण अंदाज लागणार आहे आणि तुम्हाला पण अंदाज लागणार आहे की कॅटेगरी वाईज मुलांना किती मार्क आहे। तुमची जे काही कॅटेगरी असेल तुमची कॅटेगरी आणि त्याच्यासमोर तुमचे मार्क हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे कितीच्या रेशोने या ठिकाणी मार्क आहे लक्षात ठेवा। पहा यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो इतिहासामध्ये जर पाहिलं एसएससी जीडीचे जे पेपर आहे या ठिकाणी मी सुद्धा 2026चा जे विद्यार्थी मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी पेपर दिलेला आहे। मला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की पेपर कशा प्रकारे आलेला, मी स्वतः एसएससी जीडीचा पेपर दिलेला आहे। माझा जो पेपर होता ह्या जे विद्यार्थी मित्रांनो 29 मे 2026 ला माझा पेपर झालेला आहे लक्षात ठेवा। आणि पेपर पाहूनच माझ्या लक्षात आला की पेपरचा लेवल कशा प्रकारे या ठिकाणी टाकला, पेपरवाल्यांना कशा प्रकारे लेवल यामध्ये पेपरामध्ये टाकला, हा काही मला या ठिकाणी पेपर पाहूनच या ठिकाणी माहीत पडलेला आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मी एसएससी जीडीची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो 2018 पासून या ठिकाणी देत आहे लक्षात ठेवा। कंटिन्यू 2018 पासून मी एसएससी जीडीच्या परीक्षा दिलेल्या आहे। आणि आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो कधीही असं जे मी यावर्षीसारखे कांड मी कधीच नाही पाहिले लक्षात ठेवा। 2018 पासून मी या ठिकाणी एसएससी जीडीचा पेपर पाहून राहिलो। 2018 पासून असे कांड मी या ठिकाणी पाहिले नाही की पेपर फुटले, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पेपर फुटले, त्याचबरोबर जे सेटिंग लागली, ठीक आहे। आणि काय काय आता तुम्ही पाहिलं असेल एसएससी जीडी 2026 पेपर फुटलेले आहे। एसएससी जीडीचे जे पेपर आहे यावर्षी फुटलेले आहे लक्षात ठेवा, सरासरी पेपर फुटलेले आहे एसएससी जीडीचे। आणि त्याचबरोबर काही काही सेंटरमध्ये जे झारखंडची जी राजधानी आहे रांची, झारखंडची जी राजधानी आहे रांची त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका जागेसाठी जे जागा आहे 13च्या आकड्यामध्ये खपलेली आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ठीक आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे, हे अतिशय चुकीचं आहे। हा ज्यांनी पण या ठिकाणी प्रकार केला असेल तर त्यांना कटगड्यात येऊन या ठिकाणी चांगले या ठिकाणी त्यांना कटगऱ्यात आणून त्या ठिकाणी त्यांना शिक्षा या ठिकाणी दिली पाहिजे एक लक्षात ठेवा। कारण की एकदम चुकीचं आहे, कारण की बाकीचे जे विद्यार्थी आहे गोरगरीब जे विद्यार्थी आहे तर ते इमानदारीनं अभ्यास करता, इमानदारीनं मेहनत करता, वर्षभर ते मेहनत करते, पण त्यांचं सिलेक्शन नाही होऊन आलं। पण जे पैसे लुटून राहिले, जे पैसे देऊन आले त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन आलं। तर सरकारला एकच विनंती आहे, ही जी आहे एसएससी जीडीची जी भरती आहे 2026ची ही सरळ तुम्ही रद्द करून टाका। कारण की पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी सेटिंग या पेपरमध्ये लावलेली आहे एक लक्षात ठेवा। यामध्ये भरपूर काही घोटाळा तुम्ही या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून रील्स सुद्धा असे आलेले आहे की काही सेंटरमध्ये एसएससी जीडी 2026चे जे पेपर आहे मोबाईलमधून मुलं सोडवत आहे, असे सुद्धा पेपर व्हिडिओ आलेले आहे एक लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा माहीत आहे। एवढं काही या ठिकाणी कांड जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीच्या परीक्षेत यावर्षी झालेले आहे एक लक्षात ठेवा। आणि वरून त्यांनी काय केलं की पेपर हार्ड टाकला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एवढे कांड करून राहिले आणि
पेपर एकदम हार्ड या ठिकाणी टाकून दिला, म्हणजे एकदम हार्ड पेपर या ठिकाणी SSC GDचा आला आहे। किती तरी टॉपर असेल 80 पैकी 80 तरी सोडवणार असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी 20 ते 25 प्रश्न चुकलेले आहे। कारण की सामान्य ज्ञानमध्ये तरी आपण या ठिकाणी पाहिलं तो 20 पैकी 20 जरी प्रश्न या ठिकाणी सोडत असेल तर त्याचे जे विद्यार्थी मिळून 5 ते 6 प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहे, कारण की कन्फ्यूज करणारे प्रश्न टाकलेले आहे। त्याचबरोबर हिंदी व्याकरण जरी सोडवणारा 20 पैकी 20 प्रश्न जर सोडत असेल हिंदी व्याकरण एखादा विद्यार्थी, त्याचे सुद्धा 5 ते 6 प्रश्न चुकलेले ते त्यांनी बाहेरचेच टाकलेले आहे, म्हणजे पुरा सिलेबस बाहेरून टाकलेला आहे। त्याचबरोबर किती काही टॉपर जर असेल, किती काही या ठिकाणी टॉपर असेल गणितामध्ये 20 पैकी 20 जरी सोडत असेल पण त्याचे 5 ते 6 प्रश्न चुकलेले आहे, तसे हार्डच टाकलेले आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी किती काही सोडवणारा असो, बुद्धिमत्ता चाचणी जे आहे रिझनिंग कोणी तुरम खादरी असेल 20 पैकी 20 जरी सोडवणारा असेल त्याचे सुद्धा 5 ते 6 प्रश्न चुकलेले आहे, म्हणजे त्या 5 प्रश्न त्यांनी सोडलेच नाही, कारण की ते एकदम हार्ड आले होते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे ठीक आहे, तर पेपर एकदम हार्ड टाकलेला आहे यावर्षीचा जो पेपर आहे। हा जे विद्यार्थी मिळून सिलेबसच्या बाहेरचा यावर्षी पेपर टाकलेला आहे SSC GDने, एक लक्षात ठेवा। आतापर्यंत असा पेपर नाही पाहिला, त्यांनी सर्व सिलेबसच्या बाहेर टाकलेला आहे। रिझनिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत 2018 पासून SSC GDचा पेपर झाला आहे, त्यामध्ये जे विद्यार्थी मिळून घड्याळाचे प्रश्न नव्हते, कॅलेंडरचे प्रश्न नव्हते, पण यावर्षी त्यांनी टाकलेले आहे। कॅलेंडरचे टाकले, घड्याळचे प्रश्न टाकले आणि कुठून त्यांनी प्रश्न टाकले तुम्हाला माहिती आहे। आणि हिंदी व्याकरण जर आपण पाहिलं आतापर्यंत 2018 पासून तर 2025 पर्यंत विलोमचे जे 2-3 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे। त्याचबरोबर वाक्यांशी लेख शब्दाचे 2-3 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे, पर्यायवाचीचे सुद्धा 2-3 विचारले जात आहे, त्याचबरोबर मुहावरे 2-3 विचारले जात आहे। अशा प्रकारे याच्या अगोदर सिलेबस होता, पण ह्यावेळेस जर आपण पाहिलं तर ह्यावर्षी 2026च्या पेपरमध्ये ज्या ना मुहावरे आले, ना विलोम आला हिंदी व्याकरणमधून, ना वाक्यांशी लेख शब्द आला, ना या ठिकाणी ज्या पर्यायवाची शब्द आला, सगळं बाहेरचं टाकून दिलं, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे भरपूर एकाचाच पेपर या ठिकाणी हार्ड गेला अशातली गोष्ट नाही, सर्वांचे पेपर हार्ड गेलेले आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळून यावर्षी जो कडाबर या ठिकाणी फरक पडणार आहे, कारण की आपला महाराष्ट्र राज्य आणि SSC GDचा जो कडाबा हा स्टेट वाईज लागतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। SSC GDचा जो कडाबा हा स्टेट वाईज लागतो, सर्वात जास्त जो हाय कट ऑफ लागते तो UP बिहार सारख्या ठिकाणी, UP बिहार MP मध्य प्रदेश झालं, छत्तीसगड झालं, ते हिंदी स्टेट आहे, तिथचा कट ऑफ जे एकदम हायफाय लागतो। आणि त्यांचा सुद्धा ते सुद्धा विद्यार्थी सांगत आहे, UP बिहारचे सुद्धा पोरं या ठिकाणी सांगत आहे की आम्ही 160 पैकी 150 मार्क सोडवणारा आमचा पेपर 120 पर्यंत गेलेला आहे, असे ते विद्यार्थी या ठिकाणी सांगत आहे। तुम्ही विचार करू शकता, त्यामुळे कट ऑफ यावर्षी महाराष्ट्राचा कमी झाला आहे, तर निश्चित आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे। SSC GDचा जो कट ऑफ आहे ग्राउंडचा, कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS ओपन, तर जवळपास या ठिकाणी 80 ते 90 पर्यंत ग्राउंडचा कट ऑफ पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर फायनल जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन, तर यांचा जो कट ऑफ हा 90 ते 100च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। तर मी समोर तुम्हाला कट ऑफवर व्हिडिओ आणणारच आहे, सध्याच्या कंडिशनला आन्सर की आलेली नाही आहे, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला साफ कट ऑफनी सांगितलेला आहे। जो काही अंदाज आहे तो अंदाज दिलेला आहे, ज्यावेळेस आन्सर की येणार आहे त्यावेळेस तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे। आता SSC GDची आन्सर की कोणत्या तारखेला येणार आहे, तर आजची जी तारीख आहे 10 जून 2026 आहे, तर जवळपास 11 जून 2026ला आन्सर की येणार आहे, म्हणजे उद्या येणार आहे। आज सुद्धा येण्याचे चान्सेस आहे, आज सुद्धा आन्सर की येऊ शकते किंवा उद्या पण येणार आहे। 11 जून 2026ला SSC GDची आन्सर की येणार आहे। जर समजा 11 जूनला जर नाही आली तर 12 जूनला येणार आहे, 12 जूनला जर नाही आली तर 13 जूनला येणार आहे, आणि 13 जूनला जर नाही आली तर 14 जूनच्या अंदर 100% तुम्हाला आन्सर की पाहायला भेटणार आहे। हे 3 दिवस मी या ठिकाणी दिलेले आहे, आज सुद्धा लागू शकते, उद्या पण लागू शकते, परवा सुद्धा लागते, तर 11 जूनपर्यंत पाहायला भेटणार। आता SSC GDमध्ये नॉर्मलायझेशन पण आपले मार्क वाढणार आहे, 10, 15, 16च्या आसपास मार्क आपल्याला वाढणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय